तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. रामनामाचा बोध प्राप्त होतो आणि तो बोधच अलौकिक आहे, जो आपल्याला सर्वोत्कृष्ट लाभाला प्राप्त करून देतो. म्हणजे सर्वोत्कृष्ट लाभ भगवान परमात्मा. तो भगवान परमात्म्याला जोडणारा जो दुवा आहे, ज्याला नाम म्हटलं जातं, ते नाम संतांच्या आश्रयात मिळतं. आणि संतांच्या आश्रयात जे नाम मिळतं, याही पलीकडे जाऊन घडेल भोजन उच्चिष्टाचे, म्हणजे त्यांच्या जी वाणी परिपक्व झालेली आहे, त्या नामानं ओतप्रोत झालेली वाणी, भगवत अस्तित्वानं, भगवत साक्षात्कारानं, भगवत अनुभूतीनं ओतप्रोत झालेली वाणी, त्या वाणीतला निघणारा प्रत्येक शब्द तो उपदेश रूपी उच्चिष्ट तिथं सेवायला मिळतं. घडेल भोजन उच्चिष्टाचे, उपदेश रूपी संतांच्या वाणीतनं निघणारा सहज बोलणे, हित उपदेश, तो हित उपदेश हा उच्चिष्ट आहे. ते उच्चिष्ट मिळतं कारण ते सामान्यांच्या वाणीतलं नसतं.